पा
पाहती गवळणी तवती पालथे दुधाडे म्हणते नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे तया वीण नाशी नव्हे दुसरिया ऐसे म्हणते नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेणे अगुणा आणिला म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे विठ्ठल काय माझी वाणी मानील संतांशी रंजव चित्ताशी आपुल्या वचनायका कमलापती माझी रंकाची विनंती करगडी तो कथे काळी आपण असावे जवळे योन्तमम वाच्यमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिहस्तधाम्नां अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नो भगवते पुरुषाय तुभ्यं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः देवाधिदेवा जगत्रय जीवा पर्येसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी बोला
माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा सेवेला गी सेवक कवती पालथी दुधानी म्हणती नंदाची पोरे अजी चोरी केली खरी प्राप्त प्रसंगी प्राप्ती वेळी कीर्तन उपदेशाने प्रयत्न घेतलेला भंग शब्द श्रवणे जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाच्या दीडक्या पद्धतीचा कार्याच्या प्रसंगातील गवळणीचा संवाद सांगणार असा भंग आजच्या कार्याच्या प्रसंगी घेतलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे केळगाव येथील सर्व भाविकांच्या गावकऱ्यांच्या भजनी मंडळाच्या अथक परिश्रमातून साकार होत असलेला असा हा थोडा अर्ध्या तासातच कीर्तन होणार आहे. थोडं गप्प बसा. सर्वांच्या प्रेमातून श्रद्धेतून माझ्याकडे आलेली सेवा परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धे ब्राह्मण कुलोत्पन्न वेदशास्त्र संपन्न हरिभक्तीपरायण विनोद गुरुजी यांचा अपार प्रेम असल्यामुळं आणि आपला सर्वांचं प्रेम आत्यंतिक असल्यामुळं आपल्याला लक्षात आलं असेल की एवढे हार गळ्यात पडले. कधी कधी प्रेमाचं ओझं होतं इतकं ओझं वडे इतके हार गळ्यामध्ये पडलेले त्यार्थी आपलं सर्वांचं आत्यंतिक प्रेम आहे आणि या प्रेमातून माझ्याकडे आजचं हे कीर्तन आहे. कीर्तन थोडा वेळ होईल कारण महाप्रसाद तयारच आहे. निमित्त मात्र कीर्तन पण शेवटी काला केला पाहिजे, काला झाला पाहिजे. वारकरी संप्रदायाची घटना आहे, वारकरी संप्रदायाचा शिष्टाचार आहे. त्या शिष्टाचाराला अनुसरून घटनेला अनुसरून सप्ताहाच्या शेवटी काला झाला पाहिजे. आणि तसं पाहिलं तर हा अखंड हरिनाम सप्ताह फार दिवसापासून म्हणजे 35 वर्ष झाली. ज्यांनी या सप्ताहाची सुरुवात केली ते परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य नागोराव बाबा परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य बाळकृष्ण महाराज खडकुंबरेकर यांच्या अथक परिश्रमातून प्रयत्नातून त्या काळामध्ये सप्ताह गावोगावी होत नव्हते, पण सर्वांना एकत्रित करून हा सप्ताह त्यांनी सुरुवात केला. त्याला 35 वर्ष झाली. एकच वर्ष कमी आहे 36 वर्षाला. आणि 36 वर्षाला 3 तप या सप्ताहाची होते. 12 वर्षाला 1 तप होतं. 12×36 3 तप. तिसऱ्या तपाकडे झेप घेणारा हा कार्यक्रम म्हणजे अगदी पुढच्याच वर्षी पर्वकाळाचं वर्ष आहे, आपल्या भाग्याचं वर्ष आहे, गावकऱ्यांचं भाग्य. आपण 35 वर्ष ही सेवा अविरतपणे चालवलेली आहे. आता 3 तपाच्या पूर्तीचं वर्ष
आपल्याला पुढच्या वर्षी पाहायला मिळेल तो कार्यक्रम ही विशेष होईल. कारण ती 3 तप पूर्ण करून आपण 4थ्या तपाकडे जाणार आहोत. तेव्हा मानवी जीवनामध्ये तपश्चर्येला फार महत्व आहे. कोणालाही तपश्चर्य वाचून परमार्थातलं काहीच मिळत नाही. तपश्चर्येची साधना प्रत्येकाच्या जीवनात झाली पाहिजे. तप हे अतिशय श्रेष्ठ आहे. शरीर शोषणानाम तप असं तपाची व्याख्या केली जाते. शरीराचं शोषण करणे आणि अभ्यास निरंतर परमात्म्याचा करणे, चिंतन परमात्म्याचा करणे, त्याचं नाव तप आहे. एखादं साधन 12 वर्ष जर केलं तर ते तपश्चर्येत रूपांतरित होतं. आमच्या जीवनामध्ये तपश्चर्या घडली पाहिजे बाबा. तपश्चर्या झाल्याशिवाय आम्हाला आमच्या परमार्थातून आम्हाला काहीच मिळत नाही. परमार्थ फलद्रूप व्हावा वाटत असेल तर आमच्या परमार्थाचं तप झालं पाहिजे. कोणतीही परमार्थिक साधना मी जी सुरुवात केली ती 12 वर्षे अविरत चालली पाहिजे. अशी अविरत चाललेली साधना ती तपश्चर्या ठरते आणि तपश्चर्यानं मानवी जीवन उजळून घेत आहे. तपश्चर्या आवश्यक आहे. तपाशिवाय कोणालाही काही मिळत नाही. तपश्चर्याशिवाय कोणताही देव प्रसन्न होत नाही आणि कोणताही देव आपल्याला काही देत नाही. देवाची प्रसन्नता हवी असेल तर आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या झाली पाहिजे. ज्ञानोबा सुद्धा हरिपटात सांगतात बघा, तपे विण दैवत नव्या विणे प्राप्त तुझे विण हित कोणा. प्राप्त तुझे विणे हित कोण सांगे. बरोबर. तपश्चर्या वाचून कोणत्याही देवतेची प्रसन्नता आपल्याला होत नाही. पण परमार्थिक तप आपल्याकडून झालं पाहिजे. हे तप या सप्ताहाचं पुढच्या वर्षी 3 तपाचं पूर्ण होणार आहे. अशी 3 तपाकडे झेप घेणारा हा कार्यक्रम. एकच वर्ष तिसऱ्या तपाला कमी आहे. मग पुढच्या वर्षीचा कार्यक्रम अगदी दिव्य भव्य होईल. आपल्या डोळ्याचं पारणं फिजावं असा कार्यक्रम तो होईल. 3 तप आपण हा कार्यक्रम केलेला आहे. एवढ्या मोठ्या अन्नदानाच्या पंक्ती केल्या, आर्थिक मदत दिली, सगळ्या भजनी मंडळांनी या ठिकाणी सेवा लावली. सप्ताहामध्ये विशेषतः महिलांची सेवा खूप सुंदर. दिवसभर मंडपामध्ये मंडप भरून असे सगळे लोक ऐकत राहिले. असं महिलांचं सुंदर भजन. ते गुरुकृपा भजनी मंडळ असेल, विठ्ठल भजनी मंडळ असेल, शिव भजनी मंडळ असेल, पुन्हा काल आळंग्याहून आलेले भजनी मंडळ, बाटलीचं आलेलं भजनी मंडळ, त्या सगळ्या भजनी मंडळाला धन्यवाद द्यायचे. पण गावात 2-3 भजनी मंडळ आहेत आणि या 3ही भजनाला वाजविणारे आमचे हरिभक्तीपराय भाऊ आहे. दोंडेराव भाऊ, या 3घालाही वाजविणारे नाही, भजनाला वाजवणारे
त्यांच्या भजनात साथ करून ठेका धरणारे अतिशय सुंदर मृदंग वाजवून आहे आणि सगळ्या मातांना सगळ्या महिलांना प्रसन्न वाटावं आणि सगळ्यांना ते भजन करताना मृदंग कुठेही आडवा येत नाही, सगळ्यांना सावरून घेऊन मृदंगाची साथ त्यांनी करावी. अशा पद्धतीचं भजन दिवसभराचे या ठिकाणी झाले, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे अन्नदाते त्यांना धन्यवाद देतो. परगावून येणारे सर्व भजनी मंडळ पंचक्रोशीतील खडकुंभारगा असेल, बसपूर असेल, इथून आलेले सर्व भजनी मंडळ, आमची परमादरणी परमश्रद्धेय गायनाचार्य बळीभाऊ खूप सुंदर संगीत विशारद आहेत ते, पण वारकऱ्यात मिसळून भजन करतात. आम्हा सगळ्यांना घेऊन ते भजन करतात. त्यांची खूप मोठी व्यापकता आहे, अंतःकरण फार मोठा आहे त्यांचं, विशाल अंतःकरण आहे. पोटामध्ये वाव भरपूर आहे त्यांची. अनेकांना सामावून घेऊन अनेकाला कुठं आपसूर झाला असला तरी सुरात लावून म्हणायचे. रात्री आपसूर झालेली चाल सुरात लावून घेतली. आळंदीकर होते ते, आळंदीकराचा स्वर गेला, जाते पुन्हा पुन्हा जात, कसं काही नाही, आमच्याकडे जाते, त्यांचा स्वर गेलेला पण भावनिक तीच चाल स्वरात घेतली, स्वरात लावली. करणे एकदा आपण झाल्यावर डोक्यात बसलं की कुणालाही ते जात नाही, पण ते त्यांना जमत ते, आणि ते त्यांना जमलं रात्री आपण बघितलं. असे गायनाचार्य भाऊ या ठिकाणी मृदंगाला साथ करणारे आमच्या हरिभक्तीपरायण तुकारामजी कवठळीकर, अतिशय सुंदर मृदंग. हो, अंगात अवसान नाही, पण मृदंग वाजवताना कुठला अवसान येते कुणाला माहिती. माणूस पाहिला तर तो खरपडा माणूस उदबत्तीच्या उपाशी असलेले वाटत, कधी जेवलं नाही का काय तर मृदंग वाजवताना वाटते 2-3 भाकरी नक्की खात असं लक्षात घेत. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण भदरगी भाऊ, आमचे हरिभक्तीपरायण गुरुवार गोडके माझ्यावर खूप प्रेम आहे तुमचं बरं का, त्याला खाली बसतो. आता गुरुजी आमचे गोविंदरावजी ड्युटीहून आलेत बघा सप्ताहाच्या कार्यक्रमात, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण गायन त्याचं तयार आहे. हो, त्यात थोडे वैष्णव आमचे काका आहेत. हो, सर्व आमचे तुकारामजी काकडा करणारे, अजून सोडवून आलेले आमचे मामा, तसेच मृदंग हार्मोनियम साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण पाटील, त्याचप्रमाणे दत्ताजी पाटील, हरिभक्तीपरायण सुधाकरराव पाटील. एके काळामध्ये सुधाकर पाटलांनी गाजवले गाव. भदरगी भाऊ, रावसाहेब पाटील याची बैठक पुष्कळ वेळा मी अटेंड केली, राहिलो विद्यापीठ गेलो, पण मृदंग मला दुसरा चालला नाही. त्याला किती रात्र असो सुधाकर पाटलाला घेऊन यायचं. त्या काळात काही मोटरसायकल एवढ्या नव्हत्या, यांनी घरी झोपी टाकले तर यांना उठवून मृदंगाला साथ करायला घेऊन जायचं. अशा पद्धतीचं जुनं जाणतं मृदंगाचं एक ओळख असलेलं एक नेतृत्व. तसेच आमचे वाडीहून आलेले, यलम वाडीहून आलेले पाहुणे हरिभक्तीपरायण नामदेवराव केटकर, ते सुंदर चाल म्हणतात बरं का, त्यांना एक चाल दे, वेळ म्हणजे किती धावता असलं तरी त्यांची एक चाल होते, सुंदर आवाज आहे. तसेच माझ्याबरोबर आलेला हरिहंडरगुळीहून हरिभक्तीपरायण बालाजी विठ्ठलभाऊ, ज्यांच्या घरी आम्ही 40 वर्ष झाला राहतो. त्यांचे वडील वारले, आता तो मुलगा माझ्याबरोबर आलेला आहे. सर्व पाठीमागून माझ्या बसलेले गावातील आपले भूमिपुत्र हरिभक्तीपरायण श्याम महाराज, हरिभक्तीपरायण आकाश महाराज, सर्व आणखी हरिभक्तीपरायण आमचे शिवाजीराव गुरुजी, सर्व महिलांना शिक्षण दिलेले गुरुजी बरं का. हो, पण गुरुजींनी अजून कमीच ठेवले बाहेर महिलांना, एक हात राखून ठेवलं, एवढं देऊन टाका गुरुजी, त्याला परफेक्ट होऊ द्या. पेटी बिटी वाजवल्या एखाद्या महिलाला तयार करा. हो, असं कच्च ठेवू नका, सुंदर भजन करायला सगळ्या माता. त्याचप्रमाणे रुक्माळी घेणारे आमचे पंढरीजी. हो, पुढे बघा आदिनाथ
खूप सुंदर आहे तुकाराम म्हणून स्वतः गावातलंच आहे ना सगळे पारायणाला बसलेली मंडळी आहे सर्व पारायणाला बसलेल्या मुली त्यांना धन्यवाद देतो मुलांना धन्यवाद देतो सर्वच कार्य करणारे इकडचे गायकाचार्य इकडचे गायकाचार्य गावातले आता नाव सगळ्यांची घेत नाही पण सगळ्यांना धन्यवाद देतो विनेकरी अतिशय कष्ट घेऊन त्यांच्या शेजारी उभारलेले ते खूप सप्ताहामध्ये सेवा इथं करतात बघा बरेच त्यांनाही धन्यवाद देतो विनेकरी दादा दिंडीमध्ये आमचे बापू सुद्धा तो काकडा करून दिंडीमध्ये विना घेऊन तो दर्शना केली माझी तब्येत जरा बरी नसल्यामुळं मी जरा थोडं थांबलो असतो दिंडीमध्ये पण थांबलो या ठिकाणी सर्वांना धन्यवाद पुन्हा मेना मुले घेऊन आलेले आमचे परमादरणीय परमश्रद्धेय वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध महिनावारी करणारे हरिभक्तीपरायण काकड्याचं भजन सुंदर करणारे आमचे हरिभक्तीपरायण माधवांना शिंदे त्याचप्रमाणे खडकंबर्याचे अण्णा शिवाजी गुरुजीचे बंधू थोरले त्याला धन्यवाद देतो खूप पेटीला खूप मोठा खूप सुंदर हात आहे आमच्या हरिभक्तीपरायण नागनाथराव पांचाळ निलंगा हे पवार महाराज दादगीचे त्यांना दत्ते कीर्तनकारच आहेत म्हणजे बरेच कीर्तनकार आहेत त्याचप्रमाणे आमच्या बापूचे बॉडीगार्ड आमच्या हरिभक्तीपरायण कृष्णाजी पाटील बापूचे बॉडीगार्ड आहेत बापूला कुठं घेऊन जायचं कुठं जेवायला द्यायचं कुठं नाश्त्याला द्यायचं कुठं चहाला द्यायचं त्यांच्या हातात ते बॉडीगार्ड म्हणून ते काम करतात पण अजून मृदंगाची सेवा जरा कमी पाहिजे जरा शिकलं पाहिजे ते त्यांनी शिकून घ्यावं मास्तर वगैरे एखादा ठेवून पण ते देऊ पण अभ्यास केला पाहिजे सर्व माता भगिनींना धन्यवाद देतो वेळ खूप झालेला आहे आपण सर्व माझ्याकरिता माता आदरणीय आहात आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमच्या हरिभक्तीपरायण रावसाहेब पाटील यांच्या बरोबर येणाऱ्या माता माझ्या हो अगदी काय गाव आपले कल्याणी थोडा काय पण येईल कल्याणीहून येणाऱ्या दररोज माता येतात बघा इथे बसले हो या सगळ्या मातांनाही धन्यवाद देतो गावातल्या सर्व मातांना भगिनींना धन्यवाद देतो आणि या अभंगाकडे थोडस म्हणतो पाहते गवळणी तवते कालते दुधाणे म्हणते नंदाची पोरे आई चोरी केले खरे काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे सगळ्या गवळणी एकमेकींमध्ये चर्चा करतात गवळणीचा संवाद सांगणारा असा अभंग आजच्या सेवेकरिता घेतलेला आहे या सगळ्या गवळणींनी एका ठिकाणी साठवलेलं जे दही दूध दोन्ही होतं उद्याच बाजारला जायचं होतं 7-5-6 दिवसापासून सगळ्यांनी एका ठिकाणी एका घरी दही दूध तूप लोणी हे सगळं साठवून ठेवलेलं होतं उद्याच बाजार आहे जायचे उद्या त्याच्या आदल्या दिवशी रात्री चोरी झाली सगळे ते लोणी तूप दही दूध सगळं गोपाळाने या भगवान श्रीकृष्णाने तिकडे मोर्चा वळवला एका ठिकाणी हे सगळं ठेवलेलं आहे चला म्हणून तिकडे रात्री त्यांना वळवून गेलं पण येताना योग मायेच्या बळाने कारण सगळ्या गवळणी दारात राखत बसलेल्या होत्या पाळीपाळीनं वाचव्यांची ड्युटी करणाऱ्या महिला म्हणून समोरून या घरात जाता येत नाही पाठीमागून योग मायेच्या बळाने या सगळ्या मुलांना शोभण्यातून मध्ये नेलं आणि मग सगळे मुलं सगळ्यांना सांगितलं डोळे उघडा सगळे डोळे उघडले तर काय पुढे सगळे माटे त्यांनी खायला सुरुवात केली काही बरेच मुलं होते त्यांना इकडं तिकडं काही मिळे ना चाचरायला लागले तेव्हा त्यांना कृष्ण परमात्म्याने पाहिलं आणि खाली काही मिळत नसलं मागे वर तुमच्या करता आहे हे शेंक्यावर तुमच्या करता ठेवलेलं आहे त्या गोपाळांनी सांगितलं शेंक्यावर आहे आमच्या करता म्हणतो तो शेंक खूप उंच आहे शेंक हाताला येत नाही शेंकेला विरे धुरी तो तिघाचे निवली भगवान श्रीकृष्ण म्हणाले
आणि शिंक उंच जरी असलं दूर असलं तरी मी काय करतो व तिघाच्या वर होतो. तिघ जण कधी उभा पहिला जो पहिल्या सुरुवातीला उभारणारा ती जरा निबर पाहिजे, दुहेरी हाडाचा पाहिजे आणि त्याच्यावर जरा शड पातळ, त्याच्यावर शड पातळ आणि त्या तिघाच्या वर मी गेलो मग बरोबर ते माठ हाताला येत. तिघाच्या पलीकडेच परमात्मा सत्वरज आणि तम या तीन गुणाच्या पलीकडे परमात्म्याचा अधिष्ठान आहे. परमात्मा तिघाच्या वर होतो तिघाचे मी वरील, तिघाच्या वर मी होतो. मग माठ हाताला येईल, त्याला काठीनं ठोसा मारून त्याला छिद्र पाडतो आणि मग मी प्यायला सुरुवात करतो. वंजळीनं पाणी प्यायला लागलं की इकडून एक धार कोपराला येते, इकडून एक धार कोपराला, एक उजव्या कोपरातून धार येते, एक डाव्या कोपरातून धार येते आणि मग डाव्या कोपराला एक जणांना वंजळ लावून बसायचं, उजव्या कोपराला एकानं वंजळ लावून बसायचं. वाहती त्या धारा ह्यारे दोहीच्या कोपरा, इकडे काही म्हणजे उजव्या कोपराला डाव्या कोपराला बसून तुम्ही दूध प्यायला चालू करा म्हणजे तुम्हाला सुद्धा ते प्राप्त होईल. शिंक्यावर असलेलं सुद्धा भगवंतांनी या मुलांना दिलं. पण मुलांनी ज्या वेळेला पोट भरलं त्यावेळेला गप्प बसलेले, त्यांना सांगितलं होतं तिथे गेल्यावर गर्दा करायचा नाही, गोंधळ करायचा नाही, त्याला चोरी करायची असल्यावर तर सायलेंट राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे. चोरीच्या ठिकाणी बोलता येत नाही, एकमेका कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, म्हणजे असं हळूहळू चाललं पाहिजे. पावलाचाही आवाज येऊ द्यायचा नाही आणि तिथे गेल्यानंतर कोणी कुणाला बोलायचं नाही. अशा पद्धतीचं आठ घातलेले होते. पण पोट भरल्यावर पोरं काही गुन्हानं बसलं तर काही एकच गर्जना केली बघ आणि कशी गर्जना केली आवाज आला तसे या दारात बसलेल्या गवळणी दचकून जाग्या नाही. बसून बसून मी जरा झोप येत असेल, दचकून जाग्या झाल्या आणि झाल्यानंतर ती एकमेकीला म्हणायला लागल्या, मधूनच आवाज आला, मधूनच आवाज आला. आपण तर कडी लावली, दरवाजा लावलाय, कुलूप लावले आणि बाहेर इथं पहारा देत बसलोय, पण आवाज मधून आला. बरोबरची आम्ही काढली, लगेच कुलूप काढायला सुरुवात केल्याबरोबर कृष्णाने सांगितलं, पोरांनो डोळे झाका. सगळे मी डोळे झाकले. त्याच्यातलं केंद्र म्हणायचं कृष्णा प्रेम भरपूर होत, पण विश्वासात जरा कमी. येण्याला जरा तर्क लढवला, येताना डोळे झाक म्हणला आणि जाताना डोळे झाका म्हणला. डोळे झाकल्या काय काय करतोय कशकशी येतं आपल्याला बघा. म्हणून त्यांना अर्धे डोळे उघडे ठेवले केले, बाबा याला काय करते डोळे झाकले. सगळ्या कोणाने डोळे झाकले ते निघून गेले. अर्धे डोळे झाकल्यामुळं शोभण्यात अर्धा गवळणी दरवाजा काढला, ते मध्ये आले आणि मध्ये येऊन बघायला सुरुवात केली. इकडं तिकडं सगळी माठ हो रिकामी झालेले माठ पालते घातलेले. ही गोष्ट महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितली.
चालते दुधाणी म्हणते नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे डोळ्याने सगळ्या पाहायला लागले सगळ्यांचं ते साठवलेलं ते होतं सगळं खाऊन टाकलेलं होतं माठ रिकामे होते पालथे घातलेले होते ते सगळे माठ पाहिले त्यांनी आणि मग ते एकमेकी चर्चा करायला लागले की अशी चोरी करणारा दुसरं कोणी नाही या गोकुळामध्ये अशी चोरी करणारा दुसरा कोणी नाही चोऱ्याचे नमुने पुष्कळ स्टँडवर खिसे मारणारे चोर शेतातली चोरी करणारे कुळवं नेणारे काही नांगरं नेणारे दोंडे नेणारे कुळवाच्या दोंड्याच्या फासा काढून नेणारे हे चोर हे शिवारावरले चोर स्टँडवर पाकिट मारायला जाते चोरांचं चोरीचाही नमुना वेगवेगळा तसं दह्या दुधाची लोणी चोरणारा चोरी करणारा चोरी एकच दुसरा तिसरा चोर तो नंदाचा मुलगा नंदाचं कार्ट यशोदेचं कार्ट कृष्ण खऱ्या अर्थानं आज चोरी त्यानंच केलेली आहे कारण असली चोरी करणं त्याला जमतं दुसऱ्याला नाही जमत घरात किती पैसे असले तरी तो हात लावत नाही काही धान्य असलं तिकडे हात लावत नाही सोनं नाणं किती असेल तिकडे बघत नाही फक्त आणि फक्त दही दूध लोण्याची चोरी करतो आणि असली चोरी करणारा खरी चोरी करणारा खऱ्या अर्थाने या गोकुळामध्ये एकच आहे आणि त्याचं नाव आहे कृष्ण नंदाचा वर्ग म्हणून नंदाचं नाव सांगून त्याचं वर्णन महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात